मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं रन फॉर व्होट ही लोकशाही दौड आयोजित करण्यात आली। या दौडसाठी 18 वर्षावरील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली होती। लोकशाही दौडसाठी सकाळी 6 वाजता कसबा बावड्यातील पोलीस परेड मैदानावर 18 वर्षावरील हजारो नागरिक एकत्र जमले। सुरुवातीला मतदान करण्याबाबतची शपथ सर्व उपस्थितांना देण्यात आली। त्यानंतर सकाळी 6:30 वाजता 10 किलोमीटरची दौड, त्यानंतर 6:40 5 किलोमीटर, तर 6:50 3 किलोमीटरची दौड सुरू झाली। सर्वात शेवटी दिव्यांगांच्या रॅलीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं। जिल्हाधिकारी यांनी स्वतः तब्बल 10 किलोमीटरची धाव पूर्ण करत सर्व प्रशासनातील उपस्थितांमध्ये एक चांगला आदर्श निर्माण करून दिला। जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीनं स्वीप अंतर्गत झालेल्या या लोकशाही दौडचं चला धावूया सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी हे ब्रीद वाक्य होतं। या ब्रीद वाक्यासह मी मतदान करणारच अशा विविध संदेशांचा समावेश असलेला आणि प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला टी-शर्ट नागरिकांनी परिधान केला होता। दिनांक 7 मे दिवशी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी सहभागी होऊन जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवावी असा संदेश या दौडमधून देण्यात आला। आज सर्व कोल्हापूरवासी रोडवरती आहेत लोकशाही दौडसाठी। सर्व दौडमध्ये सहभागी झालेल्या सर्व धावपटूंचा आभार व्यक्त करतो। सर्वांना परत एकदा जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि 7 मे रोजी मतदान आहे, मतदानासाठी अवश्य आपल्या मतदान केंद्रावरती या। थँक्यू। वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या लोकशाही दौडची नोंद करण्यात आली आहे। 6359 जणांनी मतदानासाठी घेतलेल्या धावेची नोंद विशेष मानली जाणार आहे। वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाल्याचं संबंधित संस्थेच्या व्यवस्थापकांनी त्या ठिकाणी घोषित केल्यानंतर सहभागींनी एकच जल्लोष केला।